तर मित्रांनो, हॅपी दिवाळी. आली दिवाळी माझ्या घरी, आली दिवाळी दिवाळी. सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आम्ही फराळाची तयारी केली, सगळं फराळ बनवून झालं आहे आमचं. या खायला घरी. आता स्टार्ट करूया. कसं काय बनवलं बघा आमच्या चॅनलमध्ये. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. पीठ टाकून घेऊया. गरम केलेलं तेल टाकून देऊया. गरम केलेलं पाणी ओतूया थोडं थोडं, चमच्याच्या प्रमाणे ओतूया आपण. तर याला 10 मिनिटासाठी ठेवून देऊया आपण. आली आणि चकलीची तयारी जोरदार चालू आहे महिला मंडळाची. आणि आता ही चकली तयार झाली. पहिल्यांदा आपण हे करतोय ऑइल फ्री बेकिंग चकली ट्राय करतोय. आता याला ओव्हनमध्ये टाकूया आणि 5 मिनिटासाठी सोडून देऊया. आता हे चकले तळलेले नाही तर तेलामध्ये. ही आता तेलाच्या चकल्या लाडूच्या रवा टाकून घेऊया. लाडू बनवायचे. रवा आता आपण काढून त्याला थोडं थंड होऊ द्या आणि नंतर लाडू बनवूया. करंजीसाठी रवा भाजतोय आम्ही. सगळं फराळ थोडं थोडं बनवतोय. टाईम झाला, आम्हाला टाईम भेटला नाही म्हणून थोडं थोडं बनवतोय. करून घेऊया आपण करंजीसाठी ही ड्रायफ्रूट टाकले करंजीसाठी. साखर आहे याच्यामध्ये घालायची करंजीच्या मसाल्यामध्ये. ही बडीशेप आणि खसखस आहे. पावडर ह्याच्यात पण टाकून घेऊया. मिक्स करून घेऊया. चमचा दे. 1-1.5 चम्मच मिक्स करून घ्या. कि नमक डालने का, करंजी का आटा बना रहे, करंजी बनाने के लिए हे तेलाचं मळून घातलं. पीठ पाण्यात चांगलं मळून घ्यायचं आणि 5-10 मिनिटं टाकून ठेवायचं. आता हे टाकून घेऊया आपण. लाडू बनवायची तयारी. तूप टाकून घ्या. लाडू बनवायची तयारी. बेसनचे लाडू. बेसनचे लाडू फटाफट भाज. टाकून घेऊया आपण घीमध्ये. शुद्ध हे घीमध्ये आणि त्याला थोडं भाजून घेऊया. तुपामध्ये हे ड्रायफ्रूट जरा भाजून घेऊया. पीठ टाकून घेऊया आपण तुपामध्ये. चांगलं लाल असतं भाजायचं. हे घे भाज. टाकून घेऊया याच्यात आणि जायफळ पावडर टाकून घेऊया. बस. पिठी साखर टाकून घेऊया आपण. ये है नया तरीका करंजी बनाने का. सरल 3-3 4-4 करंजी निकालो एक साथ. कुरकुरीत एकदम. कुरकुरीत.
आली दिवाळी, आली दिवाळी, आली दिवाळी, आली माझ्या घरी दिवाळी, आली दिवाळी.